मस्तपैकी हा व्लॉग बघा, ह्याला मस्त फील करा, हेडफोन घाला. हा आहे माझा बड्डेचा व्लॉग ॲक्च्युली. आणि असं माझ्या खूप दिवस डोक्यामध्ये होतं की असं काहीतरी करावं. एकदम एक्स्ट्रीमच हे पकडलेलं आहे, ऑप्शनच पकडलेला आहे बड्डेला. स्वतःला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं मला. एक आठवडा झाला बुक करून. कार्तिकला पहिलं विचारल्यावर कार्तिक होईने चाललेलं. मग माझी मम्मी आली होती आणि माझी मम्मी आली आणि मम्मीला ड्रॉप करत होतो कार्तिक मेम्फिसला, कारण का तो तिकडेच राहतोय. तर त्यानं मम्मीला विचारलं माझ्या, तर काय बोलणं झालं माहीत नाही, पण मला म्हटलं मी मारणार आहे तुझ्यावर उडी. मग आमच्या दोघांचं ठरलं. आज बरोबर पूर्ण पावसाचं वातावरण आहे, तुम्ही बघू शकताय. खतरनाकमध्ये पावसाचं वातावरण आहे आणि पाऊस पडला आहे. आणि मी आज दुपारीच बघाल तो ऑफिसमध्ये एका माझ्या कलिगशी बोलाल तो म्हणाला इथं काय सांगता येत नाही, कधी पण काय पण होते. मी म्हटलं आम्ही उडी मारणार आहे आणि बरोबर हे काहीतरी झालं आहे म्हटलं आता. आणि तरी पण म्हटलं बघूया उद्याच्या उद्या. मग ते रडारवर वगैरे चेक केलं तर त्याच्यात पण दिसलं वादळ बिदळ यायला लागले असं टाईपमध्ये. क्रेझी वेदर आहे एकदम. आणि इथली वादळं जोरात असतात एकदम, म्हणजे गाड्या बिड्या उडून जातात. हां, त्याचा फोन आला आज स्काय डायव्हिंगवाल्याचा आत्ता मगाशी. त्यांनी पहिलाच सांगितलेलं की वेदरचं काय असलं तर आम्ही तुम्हाला एक दिवस आधी अपडेट करतो. मग त्याचा फोन आला, तो म्हणला की उद्या तरीचा स्लॉट आहे तो तुमचा परवा दिवशी टाकूया का, असं त्यांना विचारला. हे मोमेंट जायला नाही पाहिजे म्हणलं, कारण त्याला म्हणलं की काय पण करून उद्या करायचं आहे म्हणलं, काय ऑप्शन आहे का अजून कुठला. मग तो म्हणला 11 साडे11च होता. त्यांना म्हणला की 4 वाजताचं पॉसिबल आहे. मग तो म्हटलं ठीक आहे 4 वाजता. उद्या परत कॅन्सल होऊ शकते. तेव्हापासून कामावरून आलो तेव्हापासून लय एक्सायटेड आहे आणि पंपटप आहे. म्हणजे मग आता जरा असं मला नर्वसनेस काहीच होईना झाला आहे, कारण का मी तसा विचारच करत नाही आहे. डेंजर असं काहीतरी फालतू असं मरल बिरल असलं काही विचार मी करत नाही आहे. तर स्किप करू नका, पुढे जाऊ नका. इथनं पूर्ण स्टोरी बघा, कारण का दिस इज द बिल्डअप. ह्याच्यातनं जर तुम्ही बिल्डअप घेतला तर तुम्हाला ते मजा येईल. मी कसं फील करावलं आत्ता हे तुम्ही फील करूचा विचार केला की तुम्ही उद्या उडी मारणार आहे विमानातनं, चालत्या विमानातनं 10,000-12,000 फीटवरनं प्रोपेलर विमानात जायचं आहे आणि उडी मारायची डायरेक्ट आणि मजा आहे. तर बघा, उद्या भेटू सकाळी. सकाळचे 10-10:30 वाजलेले आहेत आणि आता मी निघतोय आणि मला 4 वाजताचं आहे, तर इथनं 2 तास मेम्फिस लागते. तर आपण निघूया. माझा बर्थडे तिथीप्रमाणे पण हनुमान जयंतीला येतोय आणि हनुमानाकडनं इन्स्पिरेशन घेऊन आज हनुमानासारखंच उडी मारायला चाललोय आणि गाणं पण परफेक्ट लागलेलं आहे बघा. बचपन से गई नहीं. गाणं कसं आहे, परफेक्ट आहे. आसमां को छू कर देखा तारों की बड़ी सवारी, चांद पर भी नाचे हम गीत बोले. आता हायपअप करायलाच लागणार आहे मला. एक्साइटेड तर मी झालेलोच आहे. आत्ता 10:30 वाजल्यात, 4 वाजता जंप आहे. मी आत्तापासूनच मला एक्साइटमेंट व्हायला लागल्या आणि गाणी पण असली लावली मी. जरा मला काम डाऊन करण्याची गरज आहे. आता पोहोचलोय मेम्फिसमध्ये आणि चिकफिले खावले मस्तपैकी. 1 वाजला आहे, 4 वाजता आहे. तर आता खाऊन पिऊन निघायचं आहे. देशपांड्यांबरोबर बसलो इथं. देशपांडे आपले दुसरे उडी मारणारे मेंबर. चिकफिलेच्या बाहेर बसलो आहे आणि फक्त वेळेची वाट बघाले. आता जर असं मला कळत नाही आहे की रिॲक्ट काय करायचं. मी डोक्याने विचार करायला पण मला कळत नाही की मी काय रिॲक्ट करू, कसं करू. पण जरा भीती आहे माझ्या मनात की काय चुकीचं झालं तर काय. इट्स व्हेरी कॉमन की असं काहीतरी नर्वसनेस वाटणं. ऑलमोस्ट पोहोचलेलं आहे. आता तुम्हाला बघायला मिळेल, विमान दिसेलच आपल्याला. आम्हाला दिसलंय, तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दाखवतो. या झाडांच्या पलीकडेच मला वाटते रनवे दिसायला मला तरी. आणि हे मध्येच आहे कुठेतरी. इकडे बघितलं तर पूर्ण मोकळं मैदान आहे. कुंदन पवार भागात टॉप काहीतरी म्हणतात दरवेळेला. भागात नवीन विषय आणला. भागात नवीन विषय आणलेला आहे. एवढंच आहे. रनवे आय थिंक त्याच्या मागच्या साईडला आहे आणि इथं आता आम्ही जाणार आहे. तर बघूया. देशपांडे आणि आम्ही कपडे आणलेले आहेत वेगळे, शॉर्ट्स आणि टी-शर्ट. मला वाटतं देशपांडे सनस्क्रीन लावायला पाहिजे होता. कसलं कडक ऊन आहे. आपण लावलं. हे विमान दिसलं. तुम्हाला विमान दाखवतो. आपण एकटंच आहे गुंद्या. प्रोपेलर विमान आहे रे. प्रोपेलरवालं विमान आहे. प्रॉपर मोठा आहे. मोठं विमान आहे, छोटं नाही आहे. मस्त आहे हो. बघा की भारे. हो, अजून पण त्यांच्याकडे. हो, अजून आहेत. हे बघा, हे कसलं जुन्या. हे बघा. अहो इकडे पण आहेत. अहो हे बघा कसला आहे, बॅक इन ब्लॅक. भारे. हे आपलं मला वाटायला.
आम्ही आत्ता एक व्हिडिओ बघितला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये क्लिअरली सांगितले की काही पण मालफंक्शन होऊ शकते, पॅराशूट मालफंक्शन होऊ शकते, एअरप्लेन मालफंक्शन होऊ शकते, काही पण चुकू शकते आणि चुकल्याचा रिझल्ट असेल आयदर इंजुरी ऑर डेथ. त्यासाठी लिगल डॉक्युमेंट आता साईन करायचं आहे. ह्याच्यामध्ये भरपूर ठिकाणी सह्या करायच्या आहेत आम्हाला आणि मी तर काय वाचणार नाही आहे. त्यांनी म्हणलं केअरफुली वाचा. मी म्हणलं की कोण वाचणार होतं, हे सह्या करायचे आणि मोकळा करायचा विषय. तर इथं सगळ्या देशाची त्यांनी झेंडे लावलेले आहेत आणि आपला झेंडा इथं लागलेला आहे. मी विचारतो त्यांना की आपल्या देशात झेंडा इथं कसं काय. आजोबा तिकडे ज्या ज्या देशाला जाऊन आलेत मला वाटतं त्या देशाचे झेंडे लावले. आता इन्स्ट्रक्शन सांगणार आहेत त्यांनी. या Welcome to West Tennessee Skydive. What brings you all out here? So it's my birthday on 27th April. So Your birthday on the on 27th? Monday. So I Okay. was planning to do something. तुम्हाला मीडियम नाही येणार. Medium मला मोठा You're going? Yeah, you got What's your name? KP. Just about 20 years. We've got 7,340. इथं 42,000 फीट. आम्ही चाललो आहे ते मला वाटते 10,000 फीटच्या आसपास काहीतरी आहे. त्यांचा गिनीज बुक रेकॉर्ड आहे. 42,000 फीटचा आहे आणि काय काय इंटरेस्टिंग फोटोज त्यांनी लावले तिथं. मस्त. काय आता त्याला बोलणार आहे मी, जे पण क्रेझी करता येईल ते करूया म्हणजे. मला काहीच भीती नाही आहे, काही नाही आहे. बेस्ट एक्सपिरियन्स पाहिजे. Turn around. Okay. So, Tony, I want to do like whatever we can do. Like, I'm not scared. Okay. मी विचारलं त्यांना की रेडबुल पिल्यावर जास्त मजा येते का. ते म्हणले की होय, विंग्स येतात म्हणते. Ready for it. Yeah, I see you got this fancy harness on, Yeah, standing in front of yeah, this perfect yeah. good airplane. What are you about to do? I'm gonna jump from like 10,000 feet. I don't know how many feet. 14,500 feet, feet. and I'm ready for all in. Like I'm gonna go all in. I've Awesome. requested Tony for everything. Perfect. Whatever we can do. Yeah. So we're going up to 14,500 feet. How you feeling? Are you scared, nervous, excited? I'm confused that I'm not feeling any nervousness. And Yeah. that's weird, but I'm ready for it. All right. Well, before you head out, is there anything you want to tell family and friends? Any shout outs? Just do it. Whatever you wanna do, just do it. It's right. gonna be the best gift. You'll do great. All right, KP. Yeah. Watch your head. Wave, KP. Yeah. Exit.
it? It's just you just feel so free. Yeah? It was Awesome. really good. Would you ever do it again? Yeah, definitely. I want to do it alone. Yeah? I want to do it alone. Perfect. I like how you flew backwards. Oh yeah? Yeah. On my back? Awesome. Yeah. All right, thanks for joining us at West Tennessee Skydiving. You did awesome. Yeah. Yeah. Woo!